नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून पाळला जातो। खरं तर पर्यावरण हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे। म्हणजे पर्यावरण याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की निसर्गाने माणसाच्या विकासासाठी दिलेला भरभरून असा अमूल्य खजिना नाही का। आणि याच पर्यावरणाच्या किंवा याच निसर्गाच्या साधनांचा वापर करून माणसाने आजचं स्मार्ट जग उभारलेलं आहे। पण हे सगळं करत असताना म्हणजेच पर्यावरणाच्या किंवा निसर्गाच्या बळावर प्रगती करत असताना माणूस याच गोष्टींचा कुठेतरी लोप पावत चाललाय हे मात्र माणूस विसरत चाललाय किंवा माणसाच्या लक्षातच आलेलं नाहीये। आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की ग्लोबल वॉर्मिंग किंवा प्रदूषण, दुष्काळ, पूर यासारख्या अरिष्टांनी डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे। खरं तर पर्यावरणाचं संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्या रोजच्या सवयीमध्ये थोडासा बदल करणं आवश्यक आहे। आणि हेच नेमकं कसं करता येईल जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आजचा आपला विशेष कार्यक्रम पर्यावरण संरक्षण काळाची गरज हा आजचा आपला विषय। आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे विजयराजे ढमाळ सर यांना। सर नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते। सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे राष्ट्रीय नागरी आणि पर्यावरण संरक्षण या एनजीओचे सर अध्यक्ष आहेत। याशिवाय गेली 22 वर्ष ते पर्यावरणासाठी काम करत आहेत। जागतिक पर्यावरण दिवसानिमित्ताने त्यांचे 19 कार्यक्रम झालेले आहेत। याशिवाय कामगार सुरक्षा आणि प्रदूषण मेळावे सुद्धा सरांनी घेतलेले आहेत। जी यावर्षीची संकल्पना आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ती आहे एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात। खरंय एकच दिवस म्हणजे केवळ 5 जून हा दिवस साजरा करून उपयोगाचा आहे का, तर प्रत्येक दिवस पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपण कार्य केलं पाहिजे आणि मुळात आपली ही सगळी जबाबदारी आहे या उद्देशाने आपण काम केलं पाहिजे। आणि त्याच उद्देशाने त्याच अनुषंगाने नेमकं काय करता येईल याविषयी आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत। तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण काही गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय महत्त्वाचा आहे, विषय कळलेला आहे कारण एकंदरीतच पर्यावरण जर वाचवलं तरच मानवजात वाचणार आहे। त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। सर पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते। 5 जून जागतिक पर्यावरण दिवस आजची या वर्षीची जी संकल्पना आहे, दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेअंतर्गत हा पर्यावरण दिन पाळला जातो किंवा साजरा केला जातो असं आपण म्हणू शकतो। आणि या वर्षीची जी संकल्पना आहे की एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात राहून पर्यावरणाचं संवर्धन करा, तर एकंदरीतच या दिवसाविषयी आणि या संकल्पनेविषयी काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी विश्वातील 750 करोड जनतेला आणि भारतीय सर्व जनतेला जागतिक पर्यावरण प्रेमींना मी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि आज हा जागतिक पर्यावरण दिन सर्व देशामध्ये साजरा होत आहे। सर्वप्रथम 1972 साली स्टॉकहोम येथील स्वीडन देशामध्ये स्टॉकहोम येथे हा पर्यावरण दिन साजरा झाला। वास्तविकता 113 देशांनी त्या पर्यावरण दिनानिमित्त भाग घेतला। पहिलं झालं स्टॉकहोमला ते पर्यावरण संमेलन झालं आणि ते 1973 साली नेक्स्ट इयरमध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून त्याला संबोधण्यात आलं। बरं। आणि आपल्या देशामध्ये 1973 साली युनेस्कोने हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केल्यानंतर भारतामध्ये जवळजवळ 1984 साली पहिला जागतिक पर्यावरण दिन नवी दिल्ली येथे साजरा झाला। आणि त्याच्यानंतर सर्व देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये शासनामार्फत जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा करण्यात आला।
इतर पर्यावरण संस्था, पर्यावरण NGO यांच्याही मार्फत हा मोठ्या उत्साहाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा तिथूनपासून सुरुवात झाली. आणि ह्या पर्यावरण दिनाची एक व्याख्या अशी आहे, युनेस्कोने ज्यावेळेस हा उद्देश समोर ठेवला की पर्यावरण दिन साजरा करणं हा आंतरराष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वाचा विषय आहे. पर्यावरण संतुलन राखणं खरं म्हणजे जवळजवळ देशामध्ये 197 देश आहेत आणि 197 देशांची पृथ्वी ही एकच आहे सर्वांसाठी. आणि ह्या पृथ्वीचं संरक्षण व्हावं, ह्या पर्यावरणाचं संरक्षण व्हावं, ह्या निसर्गाचं संरक्षण व्हावं, आपल्याला शुद्ध हवा, शुद्ध पाणी, आपल्याला स्वच्छ अन्न मिळावं, हे पर्यावरण संतुलन राखलं तर सर्वांना हे साध्य होणार आहे. आणि सर्वांसाठी धरती आहे म्हणून सर्वांनी या पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न केला पाहिजे हा एकमेव हेतू युनेस्कोने समोर ठेवून जगातील सर्व देशांना त्या पद्धतीत सूचना केल्या. आणि जगातील आज सर्व देश पर्यावरणासाठी, संरक्षणासाठी आणि आपल्या देशवासियांच्या आरोग्यासाठी, जीवसृष्टीच्या आरोग्यासाठी हा पर्यावरण दिन आपण पर्यावरण संतुलन राखण्यासाठी साजरा करत आहोत. खरंय. सर, आपण असं म्हणू शकतो की ज्या वसुंधरेने आपल्याला भरभरून दिलं आहे तिच्या संतुलनासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी आता काम केलं पाहिजे आणि तीच आता खरं तर काळाची गरज झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला दिवस, नाही का? याच विषयी बोलूया आपण. कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. पर्यावरण दिन साजरा करण्यापेक्षा पर्यावरण दिनाचं जर गांभीर्यपूर्वक पालन केलं जनजागृती करताना तर ते महत्वाचे ठरेल असं मला वाटतं. गेल्या वर्षी आपण वृक्षारोपण जे केलेलं आहे त्याचे वृक्षारोपणाचे फोटो फेसबुकवर टाकण्यापेक्षा त्याची अवस्था आज काय आहे किंवा नवीन वृक्षारोपण करण्यापेक्षा गेल्या वर्षी जे वृक्षारोपण केले त्याची अवस्था काय आहे याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आज आहे. नदी प्रदूषण, गुराढोरांना नदीमध्ये पाण्यामध्ये न्हाऊ घालणं, तसेच अस्वच्छता, बस स्थानक असो, कुठलेही सार्वजनिक ठिकाण असो, ही अस्वच्छता हे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर आपलं काय मत आहे? धन्यवाद सर. एकंदरीतच जनजागृती करत असताना त्या अनुषंगाने काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे मुद्दे अनेक आहेत प्रदूषण वाढवण्याचे किंवा पर्यावरणाचं असंतुलन करण्याचे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे असं त्यांचं मत होतं. सर, काय सांगाल आपण? दरवर्षी पर्यावरण दिन म्हणून शासनाच्या सर्व स्तरातून वृक्षारोपण केलं जातं. मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने, वन खात्याने जवळजवळ 2 कोटी वृक्ष लागवड केली. ऍक्च्युली 2 करोड ज्यावेळेस झाडं लावली त्याचं संगोपन त्या पद्धतीत झालेलं दिसलं नाही आम्हाला. बरं. जी लोक 5 जून म्हणून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करतात, परंतु दुसऱ्या दिवशी त्या झाडाला पाणी घालणं, त्याचं संगोपन करणं, एक नाही म्हणलं तरी एक झाड लावलं तर एक 5-6 वर्ष त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट ठेवून लक्ष दिलं तर ते वृक्ष मोठं होते. खरंय. नाही तर अनेक त्याला अडचणी तयार होतात. त्याला पाणी वेळेत नसेल तर ते छोटंसं रोपटं इतर रोगांनी संपून जातं. अशा पद्धतीत त्याची दखल घेऊन आपण वृक्षारोपण करण्याच्या अगोदर त्याच्या प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आणि 2 करोड लावा, तुम्ही 2 लाख लावा, त्याच्यापेक्षा 10 झाडं लावा, पण ती 10 झाडं तुमच्या कुटुंबानी किंवा तुम्ही किंवा तुमच्या NGOनी, तुमच्या शासनाने, आपल्या संघटनेने ते लावलेली 10 झाडं अत्यंत व्यवस्थितपणे त्याची जपणूक करणं गरजेचं आहे. आणि ती जर झाडं लावली आणि ती जर चांगली वाढली असं सर्व देशवासियांनी जर ठरवलं तर आज नाही म्हणलं तरी 130 करोड देशाची आपली लोकसंख्या आहे. खरं. तर आपण प्रचंड जंगलं उभी करू शकतो, पण आपण ते प्रॅक्टिकली करत नाही. एकाच दिवसाचा तो शो होण्यापेक्षा आपलं ते कर्तव्य आयुष्याचं आहे असं समजून ते वृक्षारोपण करणं गरजेचं. सर, आपण हे म्हणू शकतो की आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे पर्यावरण संवर्धन करणं आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढे येणं गरजेचं आहे. म्हणजे हा तो करतोय ना म्हणून मी करणार नाही असं न करता आपण ज्या समाजात राहतो त्याचं काहीतरी देणं लागतं ही वृत्ती सगळ्यांनी ठेवली तर मला वाटतं सकारात्मकता जास्त चांगल्या अंशी रुजेल, नाही का? याच विषयी बोलूया आपण. एक फोन आलेला आहे तो पण घेऊया. भारत वावळे आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून.
नमस्कार. आता आपला विषय पर्यावरण संरक्षण हा चर्चेला विषय घेतलेला आहे आणि बऱ्याच माध्यमातून होत आहे आणि सरकारही त्यावेळी प्रयत्नशील आहे. माझा प्रश्न आहे सर असा की आपण पाहतो की डेव्हलपमेंटच्या नावाखाली हल्ली मोठे मोठे टॉवर शहरामध्ये स्मार्ट सिटी, मेगा सिटी आणि डेव्हलपमेंट इंडस्ट्रीज वगैरे सारखे चालू असतात आणि अशा वेळी आपण पाहतो की जमिनीच्या वर जे वृक्ष तयार असतात किंवा झाडे तयार असतात त्यांची निघून हत्या कत्तल केली जाते. त्याचप्रमाणे जे नैसर्गिक आमचे पाण्याचे साठे असतात त्यांना पण भर टाकून नाहीसे केले जाते. पण अशा वेळी जे पर्यावरणाचे पशु पक्षी प्राणी यांना स्थलांतर करावे लागते आणि त्यामुळे निश्चितपणे पर्यावरणाचा ऱ्हास होतो असं आपल्याला वाटत नाही का? यावर काय तुम्ही प्रकाश टाकाल? बरोबर की आजकाल स्मार्ट सिटी किंवा डेव्हलपिंग सिटी उभारत असताना तिथे असणाऱ्या झाडांची कत्तल केली जाते किंवा नैसर्गिक पाण्याचे जे साठे असतात त्यात पण भर घालून ते अडवले जातात. तिथल्या सगळ्या ज्या वन्य पशुपक्षी आहेत त्यांना स्थलांतरित केलं जातं. मग या सगळ्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. खरंच आहे मानवाने प्रगतीसाठी किंवा विकासासाठी या साधनांचा वापर केलाय खरा नैसर्गिक, पण कुठेतरी आता त्याच गोष्टी लोप पावत चालल्यात आणि त्याचा परिणाम कळत नकळतपणे मानवसृष्टीवरच होतो आहे. तर या सगळ्याबद्दल आपण काय सांगाल? भारतामध्ये स्मार्ट सिटी हा एक तसा चांगला कन्सेप्ट भारत सरकारने पुढे आणलेला आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्मार्ट सिटी सोडून काही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर पुढे आलेले आहेत आणि हे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या बिल्डिंग बांधण्यासाठी असलेल्या झाडांची कत्तल करतात आणि त्या झाडांची कत्तल हे विना परवाना होत असते. माझं म्हणणं असं आहे की ज्या लोकांच्या निदर्शनात असं येत असेल की स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनधिकृत वृक्ष तोडली जातात. राष्ट्रीय हरित लवाद म्हणून पुण्याला एक पर्यावरणासंदर्भातलं एक मोठं कार्यालय सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणून. तर आपण खरं तर त्यांच्याकडे लगेच कंप्लेंट जर केली तर असे जर मोठे कुठले प्रोजेक्ट उभे राहताना निसर्गाला आणि पर्यावरणाला जर कुठला धोका तयार होण्याची काही कारणं दिसत असतील तर जरूर त्याची दखल घेतली जाते. आणि दुर्दैव एक असं आहे की केंद्र सरकारच्या काही इथून मागं झालेल्या योजना म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 2000 सालाच्या अगोदर झाले आणि ह्या कॉरिडॉरमध्ये देशातील ब्रिटिश सरकारने त्यावेळेस ब्रिटिशांच्या पासून लावलेली वृक्ष म्हणजे अगदी हायवेनी चालताना सुंदर सावली मिळायची, चांगली हवेची झुळूक मिळायची आणि ती झाडं लावण्याचा एक ब्रिटिशांचा चांगला उद्देश असा होता की तुमच्या गाड्या जाताना जो तुमच्या गाड्यांचा कार्बन निघतोय तो पर्यावरण संतुलनामुळे तो त्या हायवेमध्ये मॅच होत होता. त्यावेळेस गाड्यांची संख्याही कमी होती. आता कारची संख्या वाढली, रस्ते मोठे झाले आणि रस्त्याला झाडं नाहीत. रस्ते डेव्हलप करताना जी झाडं तोडली तर ती झाडं तोडताना शासनाने काही बंधनं घातली होती कॉन्ट्रॅक्टर लोकांना की तुम्ही जेवढी झाडं तोडता त्याच्या दुप्पट ती झाडं लावून तुम्ही द्यावीत. तशी ॲग्रीमेंट करून ती झाडं तोडण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु दुर्दैव असं की आज तुम्ही मुंबईपासून जरी कन्याकुमारीपर्यंत गेला तरी ती जी झाडं तोडलेली होती पूर्वीची, जी ऑक्सिजन देत होती, पर्यावरण संतुलन राखत होती, ती झाडं परत ती लावली गेली नाहीत. ते आज जी आहेत तुम्ही अगदी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे, मेगा हायवेनेच आपण गेलो तर बोगनवेल सारखी झाडं, फुलांची शोची झाडं, हे तुमची ऑक्सिजन देणारी झाडं नाहीत. तुम्ही राष्ट्रीय हे हानी केलेली आहे आणि ह्याच्यावर कोणी बघत नाही. एक फक्त रस्ता मोठा मिळतो, आम्ही लवकर स्पीडमध्ये जातो, पण आम्ही स्पीडमध्ये जात असताना आपल्या गाडीचा कार्बन सोडत असतो. त्या कार्बन सोडण्याला आपण नक्की योगदान काय देतो? तर तशी पर्यावरणाचं संतुलन राखण्याची झाडं अशा उपक्रमामध्ये झाली पाहिजेत. आत्ताच हायकोर्टाने ट्रेनसाठी, बुलेट ट्रेनसाठी, काय मेट्रो ट्रेनसाठी वृक्ष तोडण्यास परवानग्या दिल्या. तर कमीत कमी आज जी झाडं तोडतायत ती झाडं तशाच पद्धतीची दुसरीकडे त्याच्या दुप्पट लावून घ्यावी. शासनानेही बघावं आणि
पर्यावरण प्रेमींनी याच्याकडे लक्ष द्यावं असं माझं मत आहे. खरंय खरंय सर, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहेतच. त्याच विषयी बोलूया आपण. आपल्याला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. शाहूबा गावडे आपल्याशी बोलतायत वडाळ्याहून. नमस्कार. हा येस मॅम. मी चंदनाची झाडं लावणार आहे. व्हाईट चंदन जवळजवळ 1200 ते 1500 झाडं मी लावणार आहे. मग मी फॉरेस्ट अधिकारी या कृषी अधिकारी यांच्याकडून मी गेलो, त्यांची भेट घेतली, पण मला पाहिजे एवढी इन्फॉर्मेशन नाही मिळाली त्यांच्याकडून. पण मी माझ्या स्वतःच्या इन्फॉर्मेशन वगैरे घेऊन मी एवढी लावायला लागलोय, पण मला एवढी पाहिजे तेवढी इन्फॉर्मेशन नाही मिळाली. त्यासाठी मी आपल्याला कॉल केला सर. बरोबर, धन्यवाद सर. काय सांगाल सर यांना? चंदनाची झाडं, पूर्वी चंदनाची झाडं लावायचा काय, त्याला काय परवानगीची गरज नाही. तुम्ही झाडं कुठलीही वृक्षारोपण करू शकता, परंतु चंदनाच्या झाडाकडे लावण्याचा उद्देश असा एक व्यापारी दृष्टिकोनातून बघितला जातो. आणि केंद्र सरकारने आता तुम्ही चंदनाची झाडं व्यापारी दृष्टिकोनाने जरी लावली तरी केंद्र सरकार त्याला परवानगी दिली जाते. तर तशी संदर्भात पर्यावरण कन्साईन घेऊन, पर्यावरणाची परवानगी तुम्ही घेऊन, केंद्रीय पर्यावरणाचे काय केंद्रीय प्रदूषण बोर्ड आहेत, केंद्रीय पर्यावरणाची काय डिव्हिजनल ऑफिसेस आहेत, तर तुम्ही एक हेड ऑफिसला, तुमच्या रिजनच्या हेड ऑफिसला जाऊन जर भेटला तर चंदनाच्या नवीन झाडांना कमर्शियल टाईप परवानग्या दिल्या जातात. तर तुम्ही त्या पद्धतीत त्या परवानग्या मला तुम्ही तालुका लेवलच्या अधिकाऱ्याला जर विचारलं तर चंदनाचे त्यांनी एक बाऊ करून ठेवलेला आहे, परंतु नवीन चंदनाची झाडं लावण्याला आता परवानग्या दिलेल्या आहेत. त्याला कमर्शियल व्ह्यू चंदनाच्या झाडासाठी दिलेलं आहे. म्हणजे त्या पद्धतीत तुम्ही लावावी. अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी त्याप्रमाणे मार्गदर्शन भारत करून घ्यावं. सरकारने तो निर्णय घेतलेला आहे. खरंय खरंय. सर, मगाशी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता त्याच मुद्द्याकडे मी पुन्हा येतेय की जे महामार्ग झाले ते महामार्ग बांधत असताना झाडांची कत्तल करण्यात आली आणि मग पुन्हा ती झाडं लावण्यात आलेली नाहीये. आणि त्यामुळे जो कार्बन, म्हणजे ब्रिटिशांनी ज्या उद्देशाने तिथे झाडं लावली होती की जो गाडीतनं कार्बन निघतोय तो त्या झाडांमार्फत एक त्यांचं व्यवस्थित वापर केला जाईल. पण आता कार्बनचं प्रमाण वाढतंय, परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा फटका सगळ्यांना बसतोय. तर याविषयी काय सांगाल तुम्ही? म्हणजे कुठेतरी या सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत खरं तर, पण एकंदरीतच ग्लोबल वॉर्मिंग याबद्दल तुम्ही काय सांगाल? ज्यावेळेस रस्ते तयार होतात किंवा एखादे उपक्रम शासनाचे तयार होतात, सार्वजनिक उपक्रम, आणि त्याच्यात झालेली पर्यावरणाच्या संतुलनातून जंगलतोड असेल, वृक्षतोड असेल, जे काही असेल त्याला बाइंडिंग घेतलं पाहिजे. आपण रस्ता तयार करतो की पहिले टोल नाके टाकतो. मी टाकलेली इन्व्हेस्ट मला लगेच इनपुट परत रिटर्न चालूच झाली पाहिजे. त्याच वेळेस तुम्ही त्याला एक बाइंडिंग ठेवा की तुम्ही तुमची ज्यावेळेस टोल नाके टाकता ते टोल नाके तुम्ही टाका, तो व्यावहारिक दृष्टिकोन आहे, तो झाला पाहिजे. परंतु जी झाडं तुम्ही लावली नाहीत ती झाडं लावल्याशिवाय तुम्हाला एकही रुपया त्या टोल नाक्यावर वसूल करता येणार नाही. एवढं कडक बंधनं ठेवणं गरजेचं आहे. जेवढी तुम्ही रस्त्याला रिकव्हरी तुमच्या पैशाची चालू करता, परंतु तुम्ही एक संपूर्ण विश्वातील लोकांना, संपूर्ण मानव जातीच्या संरक्षणासाठी, निसर्गाच्या संरक्षणासाठी ज्या वृक्षाचं, पर्यावरण संतुलनाचं ते झाड काम करतं, तुम्ही ते तोडता उपक्रमाच्या निमित्ताने. परंतु ते लावल्याशिवाय तुम्हाला तुमची रिकव्हरी कुठली एक रुपयाचीही करता येणार नाही. एवढं कडक बंधन ठेवणं खूपच गरजेचं आहे. कुठेतरी बंधनं ठेवल्यानंतर मला वाटतं सकारात्मक बदल होऊ शकतील, नाही का सर? याच विषयी तुम्ही छान मार्गदर्शन करत आहातच आणि आणखीन मार्गदर्शन करण्यासाठी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे पर्यावरण दक्षता मंचाचे अध्यक्ष प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांच्याशी. सर नमस्कार. हा नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. हो नमस्कार. जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आजची आमची ही चर्चा आहे आणि पर्यावरण संवर्धन करणं ही काळाची गरज झालेली आहे. सर काय सांगाल आपण याविषयी? प्रत्येक माणसाने आपल्या दैनंदिन विचारामध्ये पर्यावरण आणलं पाहिजे. याच्याकरता यावेळेला पर्यावरण दिनाचा जो मोटो आहे की नाही तो पण असाच आहे, कनेक्टिंग पीपल टू नेचर, म्हणजे निसर्गाशी लोकांना जोडण्याचा प्रयत्न. हाच तर आपण करतोय ना. अवेअरनेस क्रिएशन आपण जेव्हा करतो, लोकांच्या मध्ये जनजागृती, त्यावेळेला लोकांना या निसर्गाशी आणि पर्यावरणाशी आणून जोडण्याचं काम आपण नियमितपणे करतो. आणि हे करताना मग अनेकविध माध्यम, अनेकविध प्रकारचे कार्यक्रम, अनेकविध, आणि हे जे म्हणजे आता हे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे,
त्या निमित्ताने सगळ्या लोकांना वाटलं ना, म्हणजे सगळ्या कंपन्यांना वाटलं, सगळ्या सरकारी योजनांना वाटलं की आपण काही कार्यक्रम करावा आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही सगळी चर्चा चालू झाली. हा सुद्धा जनजागृतीचाच एक माध्यम आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे सगळे विश्व पर्यावरण दिन म्हणजे त्याच्यामध्ये वेटलँड डे आहे, त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी डे आहे किंवा त्याच्यामध्ये अशा प्रकारचे म्हणजे स्पॅरो डे आहे. आपण चिमण्यांवरती अनेकदा विचार करतो की आजूबाजूच्या चिमण्या अदृश्य का होत आहेत, त्यांच्याकडे दिशानिर्देशन करणारा स्पॅरो डे आहे. इथपर्यंत बायोडायव्हर्सिटी डे आहे. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या प्रकारच्या जैवविविधतेला योग्य प्रकारचा सन्मान देण्यासाठी बायोडायव्हर्सिटी डे आहे. मला असं वाटतं की जसं नॅचरल रिसोर्सेस बद्दल आपण जागृत व्हायला पाहिजे, तसं आपल्या वैयक्तिक सवयींबद्दल पण जागृत व्हायला पाहिजे. कारण आपल्याकडे त्याच्या समस्या उभ्या राहिल्यात ना पर्यावरणाच्या, या बहुतेक समस्या या आपल्या सवयीचं उत्पन्न झालेल्या आहेत. आपल्या काही सवयी अशा आहेत ज्या बदलल्या तर पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावरती दिसून असतील. जसं आता स्वच्छतेची जी मोहीम सुरू झालेली आहे ही सवयीचे बदल आहे. त्यामुळे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जर आपण ह्या सगळ्या गोष्टी परत उजळणी केली, त्याच्याप्रमाणे काहीतरी करायचं छोटा मोठा पॉईंट जरी केला तरी सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातलं आपण सगळं काम केलं असं आपल्याला वाटू शकतं. मला असं वाटतं की पर्यावरण माझी आमची संघटना आहे, पर्यावरण प्रसारण करणाऱ्या किंवा पर्यावरणाचा विचार करणाऱ्या, या सगळ्यांचं हेच काम आहे ना, लोकांच्या माध्यमातून लोकांना जाणवून देणं की बाबा या गोष्टी खरंच इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावरती कुठेतरी काहीतरी करणं आवश्यक आहे. वीज वाचवणं आवश्यक आहे, पाणी वाचवणं आवश्यक आहे, झाडं लावणं आवश्यक आहे. आणि हे करता 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 मग लोक हळूहळू पर्यावरणाचे सगळे विषय नीट समजून घेतात आणि त्यांना कळतं की माझी प्रत्येक कृती ही सगळ्यात शेवटी ही ग्लोबल वॉर्मिंगशी जोडलेली आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे मोठं संकट आहे असं सगळे लोक म्हणतात, पण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे मोठं संकट आहे त्याचं उत्तर हे माझ्याचकडे आहे आणि मी पण त्याला उत्तर काढू शकतो, हे या माध्यमातून आपण त्यांना सहजपणे पटवून सांगू शकतो. आणि मला असं वाटतं की आता आम्हाला जो मिळणारा अनुभव आहे, म्हणजे आता आम्ही देवराई नावाने एक प्रकल्प चालू केलाय, त्याच्या माध्यमातून हजारो लोकांना आम्ही जंगलामध्ये नेऊन त्यांच्या स्वतःचं झाड लावायला एक संधी उत्पन्न करून देणार आहोत. मला असं वाटतं की जंगलामध्ये जर माझं झाड लावलं तर जंगल खात्याच्या जागेमध्ये लावलेल्या झाडाचं संरक्षण तर होणार आहे, संवर्धन पण होणार आहे आणि माझं एक परमनंट झाड जंगलाच्या मध्ये उत्पन्न होणार आहे. अशा प्रकारच्या माध्यमातून सरकारच्या मदतीने सामाजिक संघटनांनी जर चांगल्या प्रकारे कार्य केलं तर हे पर्यावरण दिनाचं महत्व आहे ना ते लोकांपर्यंत नीट पोहोचू शकेल आणि लोक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतील असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. सर, जसं त्यांनी सांगितलं तसं की जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना पर्यावरणाशी संबंधित जे इतर सुद्धा अनेक दिवस आहेत त्या अनुषंगाने ते साजरे केले तर मला वाटतं खऱ्या अर्थाने ही पर्यावरण जनजागृती होऊ शकते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दल ते जे सध्या राबवत आहेत त्या प्रकल्पाबद्दल सुद्धा सांगितलं. तर काय आपलं मत आहे याविषयी? अत्यंत सुंदरतेने त्यांनी त्यांचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. म्हणजे त्याला दक्ष नागरिक मी म्हणेल. पर्यावरणासंदर्भात जनजागृती आणि एवढं वृक्षारोपण आणि त्याचं एक विजन समोर ठेवून त्यांनी काम केले. खरंच खूप सुंदर काम करतात ते. हा उद्देश देशातल्या प्रत्येक नागरिकाचाच पर्यावरण संतुलनासाठी उद्देश असला पाहिजे. तर वृक्षारोपण करणं ही तर अत्यंत काळाची गरज आहे. जसं आपण शाळेला पहिलं ॲडमिशन घेतो, पहिलीत जातो, त्याच्यानंतर हायर सेकंडरी स्कूलमध्ये जातो, जे आयुष्याचे जे टप्पे आहेत आपल्या मोठे होण्याचे, तसं पर्यावरणासाठी आपण लहानपणापासून प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक विद्यार्थी दशेत असल्यापासून प्रत्येक माणसाने ते आयुष्यभर पर्यावरणाची गरज ही तुमच्या आयुष्याला तुमच्यासाठी जगण्यासाठीच ती आहे. आणि ही प्रत्येकाने जर लक्षात ठेवलं आणि एक झाड लावण्यापेक्षा आयुष्यामध्ये आपण एक झाड लावलं, ते आलं, 10 वर्षांनी त्याची फळं आली, वेगवेगळे ऑक्सिजन देणारी चांगली झाडं मोठी झाली, तुम्ही परत अजून 5-10 वर्षांनी अजून एक 10-15 अशी वृक्ष लावा, परत अजून एक 10 वर्षाच्या पद्धती, अशी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात जर झाडं लावत गेला तर ह्या विश्वामधलं पर्यावरण संतुलन राखण्यासाठी खूप हा अत्यंत सोपा मार्ग आहे. म्हणजे आज ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येला तोंड देण्यासाठी संपूर्ण जग तयार जरी असलं तरी ग्लोबल वॉर्मिंगवर समस्या काढण्यासाठी आज एकही देशाकडे सोल्युशन नाहीये.
ते सोल्युशन म्हणजे हेच की तुम्ही लहानपणापासून प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण करा, पर्यावरणाचं संतुलन राखा, प्रदूषण टाळा, म्हणजे त्याला आपण रियूज, रिसायकल, रिड्यूस हे जे फॉर्म्युले वापरतो हे आपल्या आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, आपल्याला अन्न पाण्याची जेवढी गरज आहे त्याच्याही पेक्षा जास्त ऑक्सिजनचीच गरज आहे. तर हेच आपलं अत्यंत महत्वाचं कार्य आहे की लहानपणापासून आपण वृक्षारोपण केलं पाहिजे आणि आणि त्याची जपणूक केली पाहिजे. अनुषंगाने लहान मुलांवर सुद्धा तसे संस्कार आणि करणं तसे गरजेचं झालंय. पर्यावरण आणि राष्ट्रीय कार्य आणि या विश्वामध्ये मी जन्माला आलोय आणि माझ्या जीवनाचा हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, म्हणून वृक्षारोपण मी करणं गरजेचं आहे. हे चालू झालं पाहिजे आणि हे शालेय विद्यार्थ्यापासून नुसतं मार्गदर्शन नाही, हे प्रॅक्टिकली अंमलात येणं गरजेचं आहे. खरंय खरंय सर, जसं तुम्ही म्हणाल तसं की केवळ वृक्षारोपण त्या दिवसापुरतं करणं गरजेचं नाहीये, तर त्या झाडाची काळजी सतत. घेणं सुद्धा हां, तितकंच गरजेचं आहे, नाही बरोबर, का? एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रदीप देशमुख आपल्याशी बोलतात अंधेरीहून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की हे जे जागतिक तापमान वाढतं त्याला कारण पेट्रोल आणि डिझेलचा अतिवापर. तर मला वाटतं आपण सर्वांनी ना खासगी गाड्या कमी करायला पाहिजे. आणखी एकट्यासाठी खासगी वाहन वापरणं किंवा लांब लचक वाहनं रस्त्यावर आणणं हे मला वाटतं पर्यावरणाच्या दृष्टीने फार वाईट आहे. त्याच्यासाठी फार मोठी जागृती करायला पाहिजे. काही देशांनी तर चक्क खासगी गाड्यांच्या विक्रीवरती बंदी आणलेली आहे आणि जर तसं केलं तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपोआप सुधारेल. कारण त्याला बसला रस्ताच राहिलेला नाहीये, एवढी प्रचंड खासगी वाहनांची संख्या वाढलेली. म्हणजे मी माझ्या स्वतःपासून सुरुवात करायचं तर मी स्वतः 7-8 वर्षापूर्वी खासगी वाहन वापरणं बंद केलं. 17व्या वर्षी सुद्धा मी बसनी ट्रेननी प्रवास करतो. याबाबतीत काय आपल्याला काय वाटतं? बरोबर, धन्यवाद सर, खूप छान आणि वेगळा मुद्दा तुम्ही इथे उपस्थित केलेला आहे. याच मुद्द्याविषयी बोलूया आपण की तापमान वाढीचं कुठेतरी एक कारण आहे वाहतूक अर्थात, आणि त्याच्यामुळेच ही सगळी तापमान वाढ होते आहे, प्रदूषण होतं आहे. आणि मग या सगळ्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे. म्हणून खासगी वाहनांचा वापर जो वाढतो आहे तो स्वतःपासून सुरुवात करून खासगी वाहतूक बंद करून सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा असं त्यांचं मत आहे. तर काय सांगाल याविषयी सर आपण? अत्यंत चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगची जी पूर्ण विश्वामध्ये जी समस्या तयार झालेली आहे त्याच्यातला प्रत्येक देशाला हा प्रश्न सतत तीव्रतेने जाणवतो आणि त्याचं मेन कारण आहे की प्रचंड प्रमाणात वाढत होत असलेली कारची लोकसंख्या, गाड्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम, तर ह्याच्यातून निघणारा कार्बन डायऑक्साईड वायू, ह्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगला, तापमान वाढीला फार मोठ्यामध्ये धोका तयार झालेला आहे. आणि खरं तर आज माणसाची जीवनातली जीवनशैली अत्यंत चैनीची झालेली आहे. थोडा माणूस स्टेबल झाला की त्याला वाटतं गाडी घ्यावी, चांगलं घर घ्यावं आणि याच्याबरोबर एक गाडी झाली की दुसरी घ्यावी, मुलाला असावी, मी बिझी असतो, एक मिसेसला असावी. त्यामुळे एका घरामध्ये 2-2, 3-3 गाड्या शहरामध्ये बघायला मिळतात. हे प्रमाण ग्रामीण भागात खूप कमी आहे. वास्तविकता तुम्ही चीनमध्ये गेला तर प्रचंड कारची मोठ्या प्रमाणे संख्या आहे. त्याच पद्धतीत ती भारतात सुद्धा मोठ्या, कारण चीनची लोकसंख्या मोठी आहे, भारताची लोकसंख्या मोठी आहे जगाच्या इतर देशाप्रमाणे. तर ही फारच मोठी समस्या आहे. आणि दुसरं जर बघितलं तर सार्वजनिक गाड्यांचा वापर करणं हे म्हणण्यापुरतं अत्यंत तसं बरोबर आहे, पण आपली भौतिक परिस्थिती, आपली असलेली आता देशातील इंडस्ट्रीयल सिच्युएशन, प्रत्येकाला ती गाडी किंवा कार्स नेणं सुद्धा तेवढं गरजेचंही राहिलं आहे. वास्तविकता तिथल्या कंपन्यांनी ते मॅनेज करणं गरजेचं आहे की 100 कामगार माझ्याकडे कारने 100 गाड्या घेऊन येत असतील आणि माझ्याकडे 100 गाड्यांचं पार्किंग सुद्धा नाही, तोही मला एक अडचणीचा मुद्दा आहे. तर 100 गाड्यांना कलेक्ट करण्यासाठी जर तुम्ही 10 बस ठेवल्या तर 100 गाड्याचं प्रमाण करून तुमच्या 10च गाड्या राहिल्या रोडवर आल्या. हे तिथल्या मॅनेजमेंटनी करणं गरजेचं आहे. जसं लांबचा प्रवास म्हणून माणसं ट्रेननी जातात, ट्रॅफिकमध्ये वेळ जायला नको, गाडी त्यांच्याकडे असती पण तो ट्रेनचा वापर करतात. का तर मला ट्रॅफिकमध्ये जायला वेळ लागेल म्हणून ते ट्रेनमध्ये
गर्दी करून का होईना ते ट्रेननीच जातात. असं प्रत्येक सिस्टीमनी, संस्था असतील, बँका असतील, सरकारी यंत्रणा असतील, हे तिथून जर वापरायला सुरुवात केलं तर कुणाला काय असं वाटत नाही की मी खर्च करावा, डिझेल टाकावा आणि मी रिस्क घेऊन रस्त्याला ऍक्सिडेंट होतील ती घेऊन मी गाडी घेऊन जावी, असंही कुणाला वाटणार नाही. तिथं तो उपयोग कमी होईल. पण सुरुवात कुठं झाली पाहिजे की कोणीतरी हे संघटन करणं गरजेचं आहे आणि सुरुवात त्या ऑफिसमधून होणं गरजेचं आहे. तोपर्यंत हे बंद नाही होणार. माणसं गाड्या नेतच राहणार. मी ऑफिसमधून सुटलं की तुला घ्यायला येतो, तिथून मी ते सामान घेऊन येईल. त्यासाठी कारण माणसाला माइंडसेट झालेलं असतं सकाळी. बरोबर. ही सवय लागलेली आहे आणि ही सवय बंद झाली पाहिजे. जर अशा पद्धतीत तिथल्या ऑफिसनी, कंपनीनीच हे रूल्स आणला पाहिजेत आणि हा जर नाही आणला तर ह्या गाड्यांचं प्रमाण असंच वाढत राहणार. खरं. माणसं कर्ज काढतात, बँका लगेच 2 दिवसात कर्ज देतात, लगेच गाडी मिळते. ह्या सोयी सोप्या झाल्यात, परंतु प्रचंड मोठा ह्या गाड्यांमुळे कार्बन डायऑक्साईड वायू विश्वामध्ये झाला आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका प्रचंड निर्माण ह्या गाड्यांमुळे झाला. बरोबर आहे सर. आपण जसं तुम्ही म्हणाला तसं की खूप मुद्दा छान, मगाशी आपले वालावलकर सर पण हेच म्हणाले होते की आपल्या सवयीमध्ये बदल करणं आता गरजेचं झालेलं आहे. म्हणजे त्यामुळे आपल्यापासून जर सुरुवात केली तर मला वाटतं आपण नक्कीच पर्यावरण संरक्षणासाठी काहीतरी काम करू शकतो. आणि असे कार्यक्रम करणारे सुद्धा अनेक जण आहेत सर. तुम्ही सुद्धा पर्यावरण दिनानिमित्ताने अनेक कार्यक्रम करतात आणि असाच एक स्तुत्य कार्यक्रम किकवारी गावच्या एका उपसरपंचांनी केलेला आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधूया. जिल्हा नाशिक येथल्या किकवारी गावातले माजी उपसरपंच केदा बाबू काकुळते. सर नमस्कार. हॅलो. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. सर, इस्रायल मधलं तंत्रज्ञान तुम्ही तुमच्या गावामध्ये विकसित केलेलं आहे आणि आज तुमच्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये समान पाणी पुरवठा होतोय. एक छान स्मार्ट गाव तुम्ही निर्माण केलेलं आहे. तुमच्या हा सगळ्या अनुभवाविषयी आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. हॅलो. हॅलो. हा सर. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. नमस्कार. मी एक अति दुर्गम भागातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक सरपंच आहे, उपसरपंच म्हणून. तर जे माझ्या गावामध्ये स्मार्ट विलेज म्हणून मी जी संकल्पना राबवली, याच्यामध्ये अनेक शहरामध्ये जर पाहतो आपण, तेव्हा खरं पाहिलं तर शहरामध्ये गार्डन असतात, परंतु मला असं वाटलं अरे आपण छोटंसं गाव असताना आपण गावामध्ये गार्डन करण्यापेक्षा गावात गार्डन का करू नये, ही संकल्पना घेऊन मी खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली. एवढ्या 8-10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचं फळ देणारं नाही तर फुल देणारं अशा पद्धतीचं झाड असावं, या पद्धतीने कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. गावामध्ये पाण्याचं त्याच्यासाठी महत्वाचं नियोजन करत असताना आपल्याला खूप महत्वाचं सांडपाणी, याचा वापर कशा पद्धतीने करता येईल, कुपोषण कशा पद्धतीने संपवता येईल, सांडपाण्याचा आणि कुपोषणाचा अतिशय महत्वाचा घनिष्ठ संबंध या ठिकाणी मी जोडला. कारण प्रत्येकाच्या घरासमोरचं जे बाहेर पाणी सांडपाणी म्हणून वाया जात होतं, त्याचा वापर करून आपण पूर्णपणे खरं त्याच्यामध्ये केळीची झाडं असतील, आवळ्याची झाडं असतील, सीताफळाची झाडं असतील, अजून सुद्धा एक बदाम ज्याला म्हणतो आपण, बदामाची झाडं, इथं मोठ्या अभिमानाने सांगतो की आमची मुलं रोज बदाम खातात. अशा पद्धतीने कुपोषणाचा अतिशय चांगल्या पद्धतीने मार्ग त्या ठिकाणी आपल्याला संपवता येतो. आणि गाव सुंदर आणि स्वच्छ होण्याच्या बाबतीतलं खरं जर पाहिलं तर पूर्णपणे झाडं आणि फुलांची झाडं लावणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना जिथे जिथं जागा सापडेल, जिथे जिथं चांगल्या पद्धतीने बाहेरच्या बाजूने का अशा ठिबकने पूर्णपणे पाण्याचं नियोजन करून गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं नियोजन विषय पद्धतीने पूर्णपणे गावाला समान पाणी वाटप पद्धत 10 वर्षापूर्वीच आपण त्या ठिकाणी अंगीकारली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गावाला पाण्याचा पुरवठा सर्व पद्धतीने समान पद्धतीने होत आहे आणि अतिशय चांगलं नियोजन असल्यामुळे. सर, आपण काय सांगाल याविषयी? त्यांचा उपक्रम खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे सर तुमचा, की एका दुर्गम अशा गावामध्ये पाणी पुरवठा सगळ्या घरामध्ये समान होणं, ही खरंच खूप छान कार्य करता आहात तुम्ही. सर, काय सांगाल तुम्ही? माझ्या मताने जर पाहिलं तर खरं प्रत्येक गावाच्या सरपंचांनी अशा पद्धतीने जर कामाला खऱ्या सुरुवात केली तर मला वाटतं सर्वात पूर्णपणे आपला. तर ही काकुळते साहेब तुम्ही जर अशी सुरुवात केली तर तुमच्याकडे मला जर तुम्ही पाण्याचा गावच्या संपूर्ण वेस्ट वॉटर जे चाललं होतं, गावच्या धुण्याचं पाणी असेल, इतर आंघोळीचं पाणी असेल, ह्याचा जे तुम्ही रियूज केलेलं आहे, खूप चांगली, म्हणजे ग्रामीण भागातून ही सुरुवात होणं म्हणजे तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे. परंतु आता पाणी कलेक्ट कसं करायचं
आणि कलेक्ट करून त्याला इफ्लुएंट ट्रीटमेंट ट्रीट वॉटर कसं तयार करायचं आणि पाणी रियूज केल्यानंतर त्याचा एक ठराविक pH आला पाहिजे आणि म्हणजे ते पाणी स्वच्छ झालं आणि ते पाणी परत दुसऱ्यासाठी उपयोगात आणायचं तर ह्याला एक इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट लागतो, त्याला एक जागा लागती. आता ग्रामपंचायत म्हणलं की छोटेसे रस्ते असतात, जागा कमी असती, म्हणजे शहरापेक्षा जास्ती जागा असती पण माणसं द्यायला सार्वजनिक क्षेत्रात द्यायला खूप मागं पुढं बघतात. म्हणजे अगदी रस्त्यावर 2 फुटाच्या रस्त्यावर सुद्धा हायकोर्टामध्ये भांडणं रस्त्याची ग्रामपंचायतीतून जातात. ते तुमची कसरत आहे, तुम्ही खूप चांगलं काम करताय. तर अशा पद्धतीत तुम्ही काम केलं ते इतर तुमच्या तालुक्यातल्याही ग्रामपंचायतीला तुम्ही करायला लावलं तर खूप चांगलं आहे. म्हणजे तुमचं मी अगदी महाराष्ट्रामध्ये तुम्ही आदर्श आहात अशा पद्धतीत माझं मत होईल याच्यामध्ये. काकू तर सर बोला बोला. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत ते गावाचे आमच्या जिल्ह्यामधले 3-4 गावं आम्ही पुढे येऊन आणि त्या पद्धतीने कामं केलीत आणि संत गाडगेबाबामध्ये जिल्ह्यापर्यंत तर पूर्णपणे राज्यापर्यंत नेलीत सर. त्याच्यामध्ये क्या बात खूप आहे. मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या सर पद्धतीने मला तुम्हाला आता आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही समान पाणी पुरवठा केलेला आहे, एक छान तंत्रज्ञान तुम्ही इस्रायल मधलं स्वतःच्या गावामध्ये विकसित केलेलं आहे. वृक्षारोपणाच्या संदर्भामध्ये एकंदरीतच पर्यावरण संवर्धन राखलं जातं तर त्याविषयी काय प्रयत्न आहेत तुमचे? वृक्षारोपणामध्ये ग्रामपंचायत विभागामध्ये खरं जर पाहिलं तर गावाच्या लेवलला खूप मोठ्या प्रमाणात जागा आजूबाजूची उपलब्ध असते. खऱ्या अर्थानं पाहिलं तर स्मशानभूमी अतिशय ओसाड जागेवर नदीच्या काठावर कुठेतरी स्मशानभूमी असते आणि अतिशय नदीचं प्रदूषण त्या ठिकाणी वाढवलं जातं. त्याच्यापेक्षा याची बखार जागा बघून आणि त्या ठिकाणी त्याची थोड्याफार प्रमाणात लेवलिंग करून पाण्याचं नियोजन करून जर त्या ठिकाणी गार्डन सारखं स्वरूप दिलं तर अतिशय सुंदर अनेक प्रकारची लोक तिथे येतात. एक वृक्षारोपणाचा चांगल्या पद्धतीचा एक त्या ठिकाणी उपक्रम आपल्याला राबवता येतो आणि त्या पद्धतीने आमच्या गावामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीची स्मशानभूमी तयार केली की जेणेकरून त्या गार्डनमध्ये आपल्याला भीती न वाटता आरामशीर झोपू शकतो, फिरू शकतो, हिंडू शकतो, अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं. क्या बात आहे सर, आपण खूप छान कार्यक्रम करत आहात, छान प्रकल्प राबवत आहात. तुमच्या या सगळ्या कामासाठी, या सगळ्या वाटचालीसाठी दूरदर्शनतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मंजुळा शेण आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझे खरं 2 शंका आहेत. परदेशामध्ये अशी सिस्टम आहे की झाड तुम्हाला कापता येत नाही, ती पूर्णच्या पूर्ण त्यांच्याकडे अशी यंत्रणा आहे की ती तिकडून दुसरीकडे स्थलांतरित केली जाते आणि नंतरच परवानगी मिळते आणि तुम्ही रोड बांधू शकतो. तर तशी यंत्रणा आपल्याकडे करण्यात म्हणजे शक्यता आहे का पुढे भविष्यात? आणि दुसरं असं की पर्यावरणाला उपयुक्त अशी आपण म्हणजे त्यांना जागा करून देऊ शकतो का? झाडं लावा म्हणतोय आपण पण तसं तेवढी जागा आपल्याकडे उपयोग म्हणजे आहे का? कारण लोकसंख्या इतकी वाढते की जागेचा अभाव आहे म्हणून तर कापली जातात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? धन्यवाद. धन्यवाद मॅडम. काय सांगाल परदेशामध्ये जी यंत्रणा आहे, तुम्ही सुद्धा सर परदेशामध्ये या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने अनेक कार्यक्रम केलेले आहेत, तर परदेशात जी यंत्रणा आहे की झाड तुम्हाला जर रस्ते वाढवायचे असेल तर ते झाड तिकडून मुळासकट घेऊन दुसरीकडे कुठेतरी स्थलांतरित केलं जातं झाड न कापता, अशी यंत्रणा आहे. मग तशी आपल्या देशामध्ये अशी यंत्रणा विकसित होण्याची काही शक्यता आहे का? ज्या उपक्रमामध्ये अशी काही आडकाठी निर्माण करणारी जर वृक्ष असतील तर तशी यंत्रणा ऑलरेडी भारत देशामध्ये बरेच वर्षापासून आहे की ते झाड आपण शिफ्ट करायचं, ठराविक त्याला बाजूनी मोठा खड्डा घेऊन ते मशीनद्वारे ते झाड उपटलं जातं आणि ते झाडाचा दुसरा त्याच पद्धतीत मोठा दुसरीकडे खड्डा घेऊन ते झाड त्या बाजूला ते शिफ्ट करायचं असतं. परंतु अशामध्ये ह्या टेक्निकमध्ये बरीचशी झाडं जगत नाहीत, असा आमचा अनुभव आहे. की आता घोडबंदर रोडला रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बरीचशी झाडं शिफ्टिंग करण्याचा काही हॉटेलवाल्यांनी प्रयत्न केला की झाड आम्ही त्यांना सांगितलं झाड शक्यतो तोडू नका, तुम्ही शिफ्टिंग करा. पण शिफ्टिंग करण्यामध्ये ते झाडं वाचली नाहीत आणि जी काही चांगल्या पद्धतीत जर शिफ्टिंग व्यवस्थित केलं, त्याला टेक्निकली खतपाणी व्यवस्थित घातलं, व्यवस्थित त्याच्यावर मार्गदर्शन केलं तर एक 20-25% झाडं जगतात. परंतु ते ॲक्च्युली कुठलीही झाडं तोडण्याच्या पेक्षा
तुम्ही तुमचे उपक्रम झाडं वाचवून तुमचे उपक्रम तयार करणं गरजेचं आहे. आणि त्या ताईंनी आत्ता सांगितलं की शहरामध्ये झाडं लावायला सगळ्यांनाच खूप आवडतं. प्रत्येकाच्या घरामध्ये माझ्या सोसायटीसमोर माझ्या घरासमोर झाड असावं हे सर्वांना आवडतं. परंतु सोसायटीची शिल्लक राहिलेली जागा, शहरामध्ये कमी पडत असलेले रस्ते, त्याची जागा, तिथले रहदारी हा अत्यंत गंभीर प्रश्न शहरामध्ये आहे की आपण वृक्षारोपण शहरामध्ये करूच शकत नाही. मग नेमकं काय करायचं? शहरातला प्रत्येक माणूस दिवाळीची सुट्टी आली, कुठली सुट्टी आली, कुठली सण आले की पहिला माणूस महाबळेश्वर, गोवा फिरायला जातो. त्याला अगदी मुंबईत नको असं वाटतं. प्रदूषण, तिथं असलेली रहदारी ह्यामुळे तो ग्रासलेला आहे या गर्दीला. त्यामुळं मॅक्झिमम लोक पर्यटन ठिकाणाच्या ठिकाणी जाण्यासाठी लगेच जातात 4-4 दिवस. तर आपण ज्यावेळेस जातो, फिरायला जाताना तुम्ही 200-300 किलोमीटरचा प्रवास करत असताना खरोखर तुम्ही एक योगदान, पुण्याचा वाटा म्हणून जाताना 10 झाडं लावा. येताना ते आहेत का बघा, त्याच्यात परत येताना पाणी टाका. हे जर टाकलं तर खरंच तुमची ती ट्रॅव्हल, तुमचं झालेला प्रवास तुम्हाला तो एक मानसिकरित्या तुम्हाला सुख देईल की मी काहीतरी करून आलो या देशासाठी, मी काहीतरी माझ्यासाठी एक ऑक्सिजनची मी एक इन्व्हेस्ट सोय करून आलोय. हा खरं केलं पाहिजे. आपलं तुम्ही जागा नाही एवढं तुम्ही आयुष्यभर जर सतत बोलत बसू, तुम्ही आयुष्यात झाडं नाही लावू शकत. मग तुम्ही आयुष्यात तुम्ही फिरायला नाही जात का बाहेर? मुंबई सोडून जात नाही का? पुणे सोडून जात नाही का? आपण देश सोडून बाहेर जात नाही का? आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये गेले, एक तर आपली लोकसंख्या प्रचंड आहे, आपला भूपृष्ठ भाग किती, आपली लोकसंख्या किती, म्हणजे हे जगाची समस्या आजकाल सगळीकडेच वाढत चालली. पृथ्वीचा भूपृष्ठाचा भाग हा पॉप्युलेशनच्या पद्धतीत म्हणजे वाढत चाललेला आहे. पृथ्वी कमी पडत चालली. सर, आपण असं म्हणू शकतो की समस्या पण आहेत, पण त्या समस्यांवर उपाय सुद्धा आपल्यालाच शोधायचा आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही हा खूप छान उपाय इथे सांगितलेला आहे की समजा जागेची कमतरता आहे ना, तर या अशा अनुषंगाने सुद्धा आपण वृक्षारोपण करू शकतो, नाही का? एक फोन आलेला आहे, तो पण घेऊया. सारिका भंडारी आपल्याशी बोलतायत मुलुंडहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला. हा सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की जर आपल्याला जे डोंगराळ भाग आहे किंवा जे ओसाड झालेले डोंगर आहेत, ते जर आपल्याला महाराण फुलवायचं असेल आणि त्या महाराणामध्ये आपल्याला जे मेडिसिनल प्लांट्स आहेत, जे एंडेंजर्ड होत चालले आहेत, त्यांचा समावेश करायचा असेल तर वन खात्याची काय मदत मिळेल? बरं, धन्यवाद. काय सांगाल सर? खरं तर केंद्र सरकारने गेले माझ्या मते 20 वर्षापासून एक चांगला हा निर्णय घेतलेला की ज्या काही संस्था, जी काही खाजगी माणसं, जिथं 40% जंगल कमी आहे, झाडं नाहीत, मोकळं माडरान आहे आणि तो रेव्हेन्यूच्या म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत ती जमीन आहे, तर तशा काही मोकळे जमिनी असतात, तर त्या जमिनीमध्ये तुम्ही ती झाडं लावा अशी सोय केली जाते. ती जमीन तुम्हाला एक ठराविक भाडे तत्वावर दिली जाते आणि तुम्ही तिथं ते फॉरेस्ट उभं करा. तुम्ही अगदी फळांची झाडं लावली तरी त्याला सरकारी मानधन सुद्धा आहे. ते फळं सुद्धा तुम्ही वाढवा झाडं आणि ते फळंही तुम्ही घ्या. जागा तुम्हाला केंद्र सरकारच्या अशा काही मोकळ्या जागा असतील फॉरेस्टच्या अंतर्गत येणाऱ्या, तर तालुका लेवलला वन खात्याचे अधिकारी आहेत, तुम्ही ते वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्याकडे जावं, जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांच्याकडे जावं, पंचायत समितीच्या BDOच्याकडून मदत काय घ्यावी आणि या संदर्भात कायदेशीर परवानग्या कशा घ्यायच्या, तर ते योग्य मार्गदर्शन निश्चितपणे वन खात्याचे अधिकारी करतात. बरोबर. सर, एकंदरीतच हे जे पर्यावरणाचं संतुलन बिघडत चाललेलं आहे, प्रदूषण त्याला एक कारण आहेच, तर याविषयी म्हणजे आपलं औद्योगिकीकरण वाढलेलं आहे, त्यामुळे प्रदूषण वाढतं आहे. मग हे सगळं कमी करण्याच्या अनुषंगाने आपण कसे प्रयत्न केले पाहिजे? वृक्षारोपण हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. त्यासाठी जागेची कमतरता असते, त्या समस्येवर सुद्धा तुम्ही खूप छान उपाय सांगितलेला आहे. या व्यतिरिक्त आपण आणखीन काय प्रयत्न केले पाहिजेत एकंदरीतच या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी? पर्यावरण संवर्धनासाठी आज देशात पॉल्युशन हा अत्यंत सेन्सिटिव्ह विषय पर्यावरणासाठी तयार झालेला आहे. पॉल्युशनमध्ये प्रदूषण म्हणलं तर एक वॉटर पॉल्युशन, जल प्रदूषण आपण म्हणतो, एअर पॉल्युशन, हवेतील प्रदूषण, ध्वनी प्रदूषण,
ह्या अत्यंत वेगवेगळ्या बाबी ह्या प्रदूषणाला तयार झालेल्या आहेत आणि हा मोठा प्रश्न एक जागतिक लेवलवर तयार झालेला आहे. सर्व देशामध्ये म्हणजे सर्व जगामध्ये चीनचं प्रदूषण अत्यंत प्रचंड मोठं प्रदूषण झालेलं आहे. कारण चीनची लोकसंख्या तेवढी मोठी झाली, चीनमध्ये कारखानदारी तेवढी मोठी झालेली आहे आणि चीनमध्ये कारखानदारी झाल्यानंतर जे कारखानदारीतून निघणारा कार्बन डायऑक्साईड, त्यातून होणारं प्रदूषण, ह्याच्यामध्ये त्या देशांनी कुठलीही प्रगती केली नाही प्रदूषणाला आळा बसण्यासाठी. तिथलं वॉटर पोल्युशन कंपन्यामधलं जे वेस्टेज आहे, तिथल्या नद्या खराब झालेल्या आहेत आणि तीच परिस्थिती भारतामध्ये आहे. भारतामधली कारखानदारी अत्यंत पोल्युटेड इंडस्ट्री भारतामध्ये आहे. मी वास्तविकता नरेंद्र मोदी साहेबांचं या निमित्ताने अत्यंत अभिनंदन करतो की भारत सरकारने पहिल्यांदा आजपर्यंत म्हणजे पाठीमागच्या सरकारच्या, मला राजकारणात जायचं नाही, पाठीमागच्या सरकारने ज्या उपाययोजना केल्या नव्हत्या त्याच्यापेक्षा जागतिक लेवलवर नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधानांनी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत. पॅरिसला क्लायमेट चेंजचा प्रोग्राम झाला, त्यात भारताने अजेंडा ठेवला की आम्ही पोल्युशन कसं कमी करतो हे जगाला दाखवून दिलं आणि सर्व जगातल्या सर्व देशांनी तो अजेंडा भारत सरकारचा मान्य केला. कॉप सारखी सिस्टीममध्ये, कॉप सारख्या सभेमध्ये भारताचा अजेंडा मान्य केला. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर साहेबांनी इलेक्ट्रॉनिक वेस्टेज याच्याबद्दलही काम अत्यंत चांगले निर्णय घेतलेले आहेत. जे इलेक्ट्रॉनिक वेस्टेज आहे ह्याची विल्हेवाट कशी लावायची, ती कसं कमी करता येईल. तर कंपन्यांच्या एअर पोल्युशनच्या संदर्भातले, कंपन्यामध्ये जे पाणी वेस्टेज नदीमध्ये सोडलं जातं, कंपन्यांनी ते सोडू नये. वास्तविकता कंपन्यातलं वेस्ट वॉटर त्याचं इफ्लुएंट ट्रीटमेंट करता आलं पाहिजे आणि ते इफ्लुएंट ट्रीटमेंट व्यवस्थित झाल्यानंतर, त्याचा ठराविक pH व्यवस्थित आल्यानंतर ते पाणी परत रियूज करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही नदीमध्ये पाणी सोडता, 1-1 किलोमीटरमध्ये नदीच्या पाण्यामुळे तिथले मासे मरतात, जलचर प्राणी. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की पर्यावरणाच्या या असंतुलनासाठी आपणच कुठेतरी जबाबदार आहोत आणि या सगळ्यासाठी अर्थातच शासनाच्या अनेक योजना आहेतच, पण आजच्या दिवसाचा संकल्प करून किंवा आजच्या दिवसाचं निमित्त साधून आपण हाच संकल्प करूया की आपल्या सवयीमध्ये थोडासा बदल करूया आणि पर्यावरण संवर्धनासाठी, पर्यावरणाच्या जतनासाठी, जपणुकीसाठी नक्कीच माझ्या परीने काय प्रयत्न करता येईल असा संकल्प करूया आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करूया. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवायचं आहेच, पण त्या अगोदर उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. उद्याचा जो आपला विषय आहे की 10वी 12वी मानसिकता आणि पुढच्या करिअरच्या वाटा, ज्यामध्ये सहभागी होणार आहेत करिअर समुपदेशक सुचित्रा सुर्वे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, ज्याचं थेट प्रसारण होणार आहे दुपारी 1 वाजता. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आणि हो, आजचा कार्यक्रम आणि सखी सह्याद्रीचे इतर अनेक कार्यक्रम तुम्ही युट्यूबच्या आपल्या सखी सह्याद्री चॅनलवर पाहू शकता. आता मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. सर, तुम्ही इथे आलात आणि खरंच खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.